नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला विषय आहे AI वॉफचा हा AI डिजिटल बोर्ड। तर आम्ही याची सुरुवात करूया आणि ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत याचे बेसिक स्पेसिफिकेशन आणि फीचर्स, हे सगळं काही। तर सगळ्यात पहिले सबस्क्राइब करा आमच्या चॅनल एज्युस्क्वाड्स महाराष्ट्रला, कारण इथेच तुम्हाला मिळणार असे चांगले प्रोडक्ट्सचे रेग्युलर अपडेट्स। तर चला याची सुरुवात करूया। तर हा आमचा जे पॅनल आहे 75 इंचेस पॅनल आहे, AI बोर्ड आहे आणि हे याचं होम पेज आहे। हे होम पेज मध्ये तुम्ही बघू शकतात, इकडे तुम्हाला जे सगळे काही ऍप्लिकेशन्स दिलेले आहे, ज्यामध्ये प्ले स्टोर आहे, तर तुम्ही खूप गुगलचे जे ऍप्लिकेशन्स आहे ते डाउनलोड करू शकता। आणि ऍप्स मध्ये जे तुम्ही गेले तर तुम्हाला इकडे ब्राउझर असे काही दिलेले आहे ऍप्लिकेशन्स आणि फाईल मॅनेजर, हे सगळं आहे। आणि जर बेसिक स्पेसिफिकेशनची गोष्ट आहे तर हे पॅनल Android 14 आहे, याच्यात 8 GB रॅम आहे आणि 128 GB रोम आहे। Android 14 आहे आणि Android 14 जे आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आताचे डिजिटल बोर्ड कॅटेगरीमध्ये। आणि यानंतर जे आमचं खूप महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअर आहे ते आहे न्यू AI व्हाईट बोर्ड। ह्याच्यातच तुम्हाला जे आहे सगळे AI फीचर्स मिळणार आहे, कारण हे पेनचा ऑप्शन म्हणजे सगळे काही कलरचे ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही नीटची जे आहे साईज ऍडजस्ट करू शकता। तर हे फीचर तर सगळेच पॅनलमध्ये येतात। आणि त्यानंतर इरेजर पण आहे, तर इरेजरची पण साईज तुम्ही इथून जे आहे ऍडजस्ट करू शकता। आणि AI जे आहे म्हणजे प्रॉपर AI जे आहे ते आहे AI ऑटो ड्रॉ, म्हणजे तुम्ही काहीही ड्रॉ केला तर हे तुम्ही सिलेक्ट करून घ्या। आणि आम्ही इकडे जे आहे क्रिएट करणार स्माइल, आणि स्माइल क्रिएट केली तर इकडे तुम्हाला जे आहे ऑप्शन आले आहे स्माइलचे, तर तुम्ही असं जे आहे इमेज जे तुम्हाला पाहिजे ऑटो करेक्ट झालेली इमेज आहे इकडे व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअरवरती आणू शकता। आणि इकडे जे ऑप्शन्स पण दिले आहे, तुम्ही डुप्लिकेट आणि कॉपी पण करू शकता याला। तर यानंतर तुम्हाला इकडे जे आहे मॅथ रिकॉग्नायझेशन पण ऑप्शन दिलेला आहे, इकडे तुम्ही जे आहे तुमचं फॉर्म्युला लिहू शकतात। आणि ह्यानंतर तुम्ही जे आहे याला रिकॉग्नायझेशन वरती ठेवा। आणि जसंच हे रिकॉग्नाइज झालेलं आहे ह्यानंतर तुम्ही एक्सप्लेन विथ आस्क AI करू शकता, कारण ह्याच्यासोबत तुम्हाला ह्याच्या पूर्ण इकडे जे आहे ते मिळणार, म्हणजे ते ह्याचं सॉल्युशन मिळणार। तर ते सगळं टॉपिकला तुम्ही जे आहे बोर्डवरती तुम्ही ड्रॉप करू शकतात आणि सगळं काही ह्या फॉर्म्युलाचं तुम्हाला जे पण एक्सप्लेन करायचं आहे ते सगळं तुम्ही एक्सप्लेन करू शकता, कारण इकडे सगळं सॉल्युशन पण दिलेलं आहे, इक्वेशनचं सगळं सॉल्युशन पण दिलेलं आहे आणि ह्याचे खूप काही असे आन्सर आहे। आणि ड्रॉप तुम्ही करून घ्यायला, यानंतर हा असं ड्रॉप झालेला आहे। त्यानंतर पेन सिलेक्ट करून जर तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर इकडून तुम्ही जे ते कंटिन्यू करू शकता। आणि ह्यानंतर असं केमिकल इक्वेशन ह्याचं पण ऑप्शन्स दिलेलं आहे, तर तुम्ही जे पण तुमचं असे तुमचे ते असणार, जे पण तुम्ही फॉर्म्युलाज आहे तुमचे केमिकल इक्वेशन आहे ते तुम्ही रिकॉग्नाइज करू शकता। तर हा जे आहे रिकॉग्नाइज झालेला आहे। त्यानंतर तुम्ही ह्याच्यासोबत पण अशाच प्रोसेस स्टार्ट करू शकतात। तर केमिकलसाठी पण केमिकल इक्वेशनसाठी पण दिलेलं आणि मॅथ रिकॉग्नायझेशन पण दिलेलं आहे, ते दोघीच ऑप्शन्स आहे, ह्याला पण तुम्ही ड्रॉप करू शकता। तर हे होतं आमचं AI फीचर्स यामध्ये। आणि असेच काही फीचर्स होते। आणि त्यानंतर शेपमध्ये तुम्ही असं म्हणजे ऑटो करेक्टचं जर ऑप्शन्स आहे, जर तुम्हाला स्टार असं क्रिएट करायचं असेल तर हे तर सगळंच तर आहे। आणि तुम्ही ह्याला क्लिअर करून घ्या। त्यानंतर आम्ही शेप्सवर जाऊ। शेपवरती जसं क्लिक केला तर तुमचं जे पण तुम्ही शेप्स क्रिएट करणार तर त्याच्यासाठी रिकॉग्नायझेशन पण आहे इकडे। आणि ह्यानंतर तुम्हाला ह्याचे जे शेप्स आहे म्हणजे इकडून जर तुम्ही शेप्स केले सिलेक्ट तर इकडे तुम्हाला साईज पण भेटणार, तुम्ही पाहू शकतात किती काय सेंटीमीटरचा येतोय ते पण तुम्हाला इकडे हे चांगलं ह्याचा एक फीचर आहे। आणि ह्यानंतर असं तुम्ही म्हणजे प्लसवरती क्लिक केला तर मीडिया आहे, तर मीडियामध्ये जाऊन तुम्ही गॅलरीमधून जे इमेजेस आणू शकता, डॉक्युमेंटमध्ये जाऊन डॉक्युमेंटचे तुम्हाला भेटणार। इम्पोर्ट वायरलेसली पण करायचं ऑप्शन आहे। आणि इकडे तुम्ही गेले तर तुम्हाला 3D लायब्ररी आहे, हे पण मी तुम्हाला दाखवून देते। 3D लायब्ररी आहे इकडे। तर असं तुम्ही हे जे आहे टॉपिक्सला जे आहे असं ह्युमन
स्केटल आम्हाला भेटलेलं आहे, तर हे डाउनलोड करून घ्या. तर अशा 3D मध्ये पण तुम्ही जे आहे तुमच्या स्टुडंट्सला एक्सप्लेन करू शकतात. मेडिकलसाठी खूप चांगलं आहे हे. आणि यानंतर आम्ही एक्झिट करून घ्या, कारण असे तर खूपच काही ऑप्शन्स इकडे दिलेले आहे. ह्यानंतर वेब ब्राउझर आहे, म्हणजे गुगलवरती तुम्हाला जायचं असेल, गरज नाही आहे त्याची कारण AI आहे, पण तुम्ही वेब ब्राउझर जर करायचं असेल तर इकडेच ऑप्शन दिलेला आहे. कॅल्क्युलेटर आहे आणि स्पॉटलाईट आहे. तुम्ही कोणत्याही सेंटेन्सला तुम्हाला हायलाईट करायचं असेल तर इकडे ते ऑप्शन पण दिलेलं आहे. तुम्ही जर स्टुडंट्सला टास्क दिले असेल तर स्टॉप वॉच तुम्ही जे आहे लाईव्ह यूज करू शकतात. आणि मल्टिपल पेजेसचा ऑप्शन आहे, त्याची काही लिमिटेशन नाही आहे. असं तुम्ही +1 आणि प्रिव्हियस नेक्स्ट हे सगळं आहे. त्यानंतर AI काय आहे, तर AI मध्ये कॉन्टेंटचं पण ऑप्शन आहे. ह्या कॉन्टेंटमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रचे असेल तर ह्यामध्ये तुम्हाला बुक सर्चचं ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये असं नाही आहे, महाराष्ट्र पण गुजरातचं पण दिलेलं आहे, मध्य प्रदेशचं पण दिलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रचं पण दिलेलं आहे. हे इकडे जाऊन तुम्ही क्लास वाईज जसं तुमचं 12वी पर्यंत तुमच्याकडे इकडे बुक्स आहे आणि तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं तुम्हाला क्लास 9ची जर बुक पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. तुम्ही एक काही अशी बुक सिलेक्ट करून घ्या आणि जसं तुम्ही सिलेक्ट केलं तर व्हाईट बोर्डवरती तुम्हाला ते तुमचे जे बुक आहे ते भेटणार आहे. बुक आली आणि ह्याला तुम्ही पण असे एक्सप्लेन करू शकता. ते इकडे तुम्हाला सगळे काही असे ऑप्शन्स दिलेले आहे आणि इकडे पेजेस पण दिलेले आहे. तर असे 16 पेजेस आहे. ते 16 पेजेस तुम्ही जे आहे इकडे इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्टचं पण ऑप्शन दिलेलं आहे. आणि बुक जे आहे तुम्हाला इकडे संपूर्ण जे आहे ते PDF फॉर्ममध्ये भेटणार, हे अशी भेटणार. तर तुम्ही याला एक इमेजला जर तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं असेल तर ते पण ऑप्शन आहे. आणि ह्यानंतर कॉन्टेंटवरती तुम्ही गेले तर बुक सर्चचं तर ऑप्शन आहे. क्लाउड सर्च म्हणजे तुम्ही काही सर्च केला तर तुम्हाला इमेजेस, टेक्स्ट आणि व्हिडिओ भेटणार. जे व्हिडिओमध्ये तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ भेटणार, टेक्स्टमध्ये तुम्हाला जे आहे गुगलचे टेक्स्ट सगळे भेटणार आणि इमेजेसमध्ये जे तुमचे गुगलची इमेजेस आहेत टॉपिकवरती तेच तुम्हाला भेटणार. सर्क्युलरमध्ये गेले तर तुम्हाला CBSEचे सगळे क्लास वाईज सब्जेक्ट्स आहे, ते आहे. लर्न टू कोड आहे. असे काही कॉन्टेंट ह्या पॅनलमध्ये दिलेले आहे. आणि जर तुम्हाला लाईव्ह क्विझेस जनरेट करायचं असेल तर इकडे जे आहे तुम्हाला लाईव्ह क्विझेसचं पण ऑप्शन दिलेलं आहे. पण जर इकडे नाही करायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. तसं मी ना लिहिला जसं ब्लड. आता ह्याला सिलेक्ट करून घ्या आणि इकडे ऑप्शन दिलेला आहे जनरेट क्विजचं. इमेज पण जनरेट करू शकतात तुम्ही. आणि जनरेट क्यूजवरती जर आम्ही क्लिक केला तर इकडे तुम्हाला जे आहे AI बेस्ड लाईव्ह क्विजेस भेटणार आहे. ह्याचे सॉल्युशन जे आहे तुम्हाला द्यायला लागेल, पण आता हे तुम्हाला प्रेझेंटेशन जे आहे तुम्हाला इकडे भेटलेलं आहे. तर तुम्ही जे क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इन्सर्ट करू शकतात. आणि जे तुमचं क्वेश्चन आहे ते आता हे आलेलं आहे इकडे. यानंतर पण तुम्हाला इकडे ऑप्शन्स दिलेले आहेत. चॅट करू शकतात आणि ट्रान्सलेटचं पण ऑप्शन्स आहे. तर आम्ही बघून घेतात का हे मराठीमध्ये ट्रान्सलेट होणार का नाही. तर हे मराठी सिलेक्ट झालेलं आहे आणि ट्रान्सलेट करूया. आता हे बघा, म्हणजे मराठीमध्ये पण ट्रान्सलेट झालेलं आहे. तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण टीच करू शकतात आणि त्यानंतर मराठी जर पाहिजे असेल तर मराठीचं पण ऑप्शन आहे. आणि असेच खूप काही फीचर्स दिलेले आहे. शेअर तुम्ही करू शकतात. आणि जर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर इकडे जे आहे तुमचं स्क्रीन रेकॉर्डिंगचं पण ऑप्शन आलं आहे. आणि जर तुम्हाला व्हाईट नाही कोणतं अजूनही बॅकग्राऊंड, जर तुम्हाला कोणतं दुसरं बॅकग्राऊंड पाहिजे तर इकडे जे आहे खूप काही ऑप्शन नाही दिलेलं आहे, पण ब्लॅक आहे, ब्लॅकचं ऑप्शन आहे. व्हाईट पण तुम्ही ठेवू शकतात. व्हाईट नाही, तुम्ही प्रॉपर जे आहे इमेज अशी ठेवू शकतात यासोबत. आणि इकडे व्हाईटचं ऑप्शन आहे, तर हे व्हाईट आलेलं आहे. आणि हे पण एक आस्क AI आहे, म्हणजे इकडेच तुम्ही सगळं करू शकता. जनरेट क्यूज आहे, जनरेट लेसन प्लॅन आहे, AI ऑन PDF आहे. तुम्ही व्हिडिओ सर्च करू शकतात, लाईव्ह सर्च इमेजेस आणि AI ऑन व्हाईट बोर्ड. असे खूपच काही AIचे फीचर्स ह्या पॅनलमध्ये, ह्या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहे. आम्ही तर सजेस्ट करतात की तुम्ही स्वतःचा कॉन्टेंट वापरा तुमची जे टीचिंग आहे त्याच्यासाठी. पण आता 2025 आलेला आहे, तर ह्याची खूप गरज आहे टीचर्सला. तर तुम्ही ह्या पॅनलसोबत पण जाऊ शकतात. आणि यानंतर जे बेसिक फीचर्स आहेत तेच सगळे आहे, म्हणजे तुम्ही पॅनचे कलर आहे,
इरेझर आहे तर तुम्ही हे इकडून इरेझर आणि तुम्ही पामच्या सोबत जे आहेत इरेज करू शकतात. आणि जे मॅथचं मी सांगितलं होतं तर इकडे तुम्हाला जे आहे कॉम्पस आणि रुलर प्रोटेक्टर हे सगळं पण दिलेलं आहे, तर तुम्ही हे पण यूज करू शकतात. मॅथमॅटिक्ससाठी हे आहे मेन. यानंतर आम्ही लॅब सिम्युलेशन जे आम्हाला दिले गेले ऑप्शन आहे इकडे ते पण बघून घेतात. तर इकडे मॅथ्स, बायोलॉजी, केमिस्ट्री असे खूपच काही जे आहे ते दिलेले आहे सब्जेक्ट्स, आणि ह्याला बघून घ्या आम्ही. तर असे सिम्युलेशन्स पण तुम्हाला दिलेले आहे ज्यामध्ये तुम्ही गेम आणि जे एक्सप्लोर आहे ते करू शकतात. तर असे पण खूप ऑप्शन्स आहेत. तर हे होते सगळे AI बेस्ड फीचर्स. बेसिक फीचर्स मी जास्त तुम्हाला सांगितले नाही आहे कारण हे असतातच पॅनलमध्ये. पण जर तुम्हाला तुमची जे पर्चेसिंग आहे पॅनलसाठी ते फर्स्ट टाइम आहे, म्हणजे तुम्ही ना पॅनल यूज नाही केलेलं आहे, तर तुम्ही बेसिक बोर्डवरती जाऊ शकतात. कारण हे खूप ॲडव्हान्स आहे, तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार तसं पण आहे. पण जर तुमची प्रॅक्टिस आहे डिजिटल बोर्डवरती आणि तुम्ही यूज करतात ऑलरेडी, तर तुम्ही AI डिजिटल बोर्डवरती जाऊ शकतात. तर आमच्याकडे पण खूपच काही ऑप्शन्स. आमची टीमला कॉन्टॅक्ट करा कारण आमची टीम तुमच्या रिक्वायरमेंट अकॉर्डिंग तुम्हाला ऑप्शन्स देणार. आमच्याकडे AI पण आहे, आमच्याकडे स्टँडर्ड आणि आमच्याकडे EDLA पण आहे, म्हणजे गुगल सर्टिफाईड पॅनल्स पण आहे. तर असेच खूपच ऑप्शन्स आहेत. तर आमची टीम सोबत कनेक्ट करा आणि तुम्ही ह्याच्यासाठी जे ऑनलाईन डेमो पण घेऊ शकतात आणि ऑफलाईन डेमो पण घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्ही डिस्कस करू शकतात. आणि कारण मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, कारण आम्ही असेच चांगले प्रॉडक्टचे रेग्युलर अपडेट तुम्हाला देतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.